नजरों मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू को झुकाए। हे व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सर्व? होप करू तुम्ही सर्व एकदम मजेत असणार. सो गाईज, मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे. मला माहिती आहे कमीत कमी 1 महिन्यानंतर मी आता व्हिडिओ बनवतो आहे. बट गाईज, आता इथून पुढे मी ना कंटिन्यू व्हिडिओ बनवायचा ट्राय करेल. कारण की आता मला तशा सुट्ट्या लागलेल्या आहेत. सो आता ट्राय करूयात, बघूयात जमते की नाही. डेली व्हिडिओ टाकायला बघेल मी. गाईज, आज ना मला आईस्क्रीम बनवायचे आहे. बिकॉज हे बघा, बाहेर ना खूप गरमी आहे. म्हणजे आता ऊन थोडंफार गेल्यासारखं वाटतं आहे, बट येतं आहे ऊन सारखं आणि खूप गरमी पण आहे. सो त्यामुळे ना माझा विचार झाला की मी आता आईस्क्रीम बनवतो आहे, ते पण घरच्या घरीच बनवायचे. हे बघा, मी ना हे मार्केटमधून आईस्क्रीमचे मॉल्ड्स पण आणलेत. सो आता बघूया त्याच्यामध्ये आईस्क्रीम कशी बनते ते. मी मँगो आईस्क्रीम आणि एक ओरिओ आईस्क्रीम पण बनवणार आहे. सो आता बघूया, त्याच्यासाठी मला काहीतरी सामान पण आणावं लागणार आहे. सो ते आता पहिले आपण जाऊन घेऊन येऊयात आणि मग आईस्क्रीम बनवूयात. चला. सो गाईज, मी आता जाऊन सामान घेऊन आलो आहे. हे बघा, दूध आणलं आहे आणि ओरिओ बिस्किट्स आणलं आहेत आणि मँगोज तर आहेत घरातच. सो आता चला आपण बनवूयात आईस्क्रीम. सो गाईज, आता बघा, पहिले मँगो आपण कट करून घेऊयात. देवा गाईज, एकदम ना स्टाईलमध्ये कट करणं. हे देखो, अशी स्टाईल एकदम करेक्ट. हे हो, अबे ते अरे कसं होतच नाही. हां, ये देखो गाईज. गाईज, इकडे एका पातेल्यामध्ये मी दूध गरम करायला पण ठेवलं आहे. सो गाईज, दुधामध्ये 3 चम्मच साखर पण ॲड करायची. मिल्क पावडर पण मी ॲड करतो आहे. हे बघा. सो गाईज, हे बघा, मँगो पण कट केलेले आहेत पूर्ण आणि आता हे आपण ग्राइंडरमध्ये टाकून देऊयात मँगोज. सो गाईज, हे बघा, आता मँगो याच्यामध्ये पण टाकलेत आणि आता हे बघा, हे दूध, हे बघा, याच्यामध्ये मी साखर टाकली आणि ना मिल्क पावडर ॲड करून याला एकदम असं ना क्रीमी करून घेतले. सो आता हे पण याच्यामध्ये आपण ॲड करूयात. सो गाईज, आता मिल्क पण याच्यामध्ये मी ॲड करतो. हे बघा, आता मिल्क पण ॲड केलं आहे आणि याला आता आपण करून मिक्स. सो गाईज, हे बघा, मी आता मस्त मिक्स करून घेतलं आहे आणि हे बघा किती भारी पेस्ट झाली आहे. आता आणि हे बघा, हे जे आईस्क्रीमचे मोल्ड्स होते हे पण मी स्वच्छने धुवून घेतलेत. आता याला आपण याच्यामध्ये भरूयात मीठ. बघा गाईज, आमच्याकडे मातीचे मटके होते. सो त्याच्यामध्ये पण मी आईस्क्रीम भरलेली आहे. आता याला आहे ना सिल्वर पेपरने आपण हे करूयात, कवर करूयात आणि ठेवून देऊयात फ्रीझरमध्ये. सो गाईज, मी आता ओरिओ आईस्क्रीम बनवायला घेतली आहे आणि हे बघा, हे बिस्किटचं आता पॅकेट आहे आणि याला मी आता पहिले थोडं क्रश करून घेते याने. तसं मला मिक्सरमध्ये याला हे करायचंच आहे, ग्राइंड करायचंच आहे. थोड्या याने पण हे करून
सो गाईज आता हे बघा परत त्याच्यामध्ये मी दूध ठेवलं जरा गरम करायला ओरिओ आईस्क्रीमसाठी. सो गाईज आता आईस्क्रीम वगैरे फ्रीजमध्ये ठेवून झालं 1 तास आणि आता ना मी जरा चाललं असंच टेरेसवर थोडं फिरायला. भरपूर दिवस झाले टेरेसवरती गेलो नाही आहे. स्वतः जाऊयात आपण पहिले टेरेसवरती. चला सो गाईज आलो आहे मी आता टेरेसवरती आणि बघा असं काय टेरेस आहे. हे देखो गाईज व्ह्यू देखो. इकडून नाही इकडून व्ह्यू येतो मस्त. हे बघा ये यहाँ का व्यू. सो गाईज आता ना आपण इकडे जाऊयात वरती. वरून ना पूर्ण असं सनसेट होताना दिसतो. सो आता जाऊयात. मी तुम्हाला ना सनसेट असं टाईमलॅप्समध्ये दाखवतो. चला हे बघा गाईज इकडून दिसतो. सो गाईज सनसेट झालेला आहे हे बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला मी टाईमलॅप्स पण दाखवलं. आता कसं आलं टाईमलॅप्स मला ते माहीत नाही. आता ते घरी जाऊन एडिटिंग करतानाच समजेल नीट. पण जे व्हिडिओमध्ये येतं ते असं म्हणजे काय बोलतात जे समोर आम्ही बघतोय ना ते असं व्हिडिओमध्ये येत नाही नीट. बट आता कसं आलं आहे काय माहिती. तर आता आपण जाऊयात घरी डायरेक्ट इथून. चला घरी गेला भेटतो. गाईज खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. हे बघा दरवाजाच लॉक करून घेतला. मी तिकडे वरती बसलेलो आणि आय थिंक वॉचमॅन काका आले आणि त्यांनी बंद करून घेतला वाटतं गेट दरवाजाच. ते बघा तिकडेच बसले. आता त्यांना आवाज मारावा लागेल तेव्हा येतील. सो गाईज आता वॉचमॅन काकांना मी आवाज दिला आहे. त्यांना बोलवलं आता ते येतील हे घेऊन चावी घेऊन. सो आता बघूयात. तोपर्यंत असंच फिरावं लागेल इकडे. आणि गाईज तुम्हाला दाखवू का 1 मिनटं. हां हे बघा तुम्हाला मी इकडून आहे ना बीच दाखवतो. हे बघा गाईज ते जे तिकडे दिसतं ना ते बीच आहे. खेळवा बीच. ते बघा माझ्यामध्ये तरी बीचच आहे. पण आता काय माहिती. मी लॉक झालेलो माहिती आहे का. मी वरती तिकडं बसलो त्या टेरेसवरती आणि ते वॉचमॅन आला लॉक लावून निघून पण गेला खाली. मी त्याला किती वेळचा आवाज येतो. मग त्यांनी स्वयंपाक बनते. कोणती भाजी आहे. भाजी कोणती आहे. हां मूग आहे डाळ आणि चपाती आहे. आता आपण जेवूयात आणि मग आपली आईस्क्रीम पण आहे. आजच आपण आईस्क्रीम ओपन करणार आहे. चला
सो गाईज माझं आता जेवण झालं आहे आणि आता आपण बघूयात आपली आईस्क्रीम रेडी झाली आहे का नाही. गिरीच्या आई घरे मम्मी पकडवर एक मिनटं. सो गाईज हे बघा आता एक आम्ही आईस्क्रीम काढली आहे करवर. नाही रे अजून नीट नाही झाली. ठेव 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 ठेव. सो गाईज आम्ही आत्ताच चेक केलं आमची आईस्क्रीम अजून रेडी नाही आहे म्हणजे ती अजून फ्रीज झालेलं नाही आहे नीट. सो आता आहे ना आपण उद्या सकाळी तिला चेक करूयात कारण की तिला एक रात्र तर लागेलच अजून. तर मग उद्या सकाळी आम्ही आता चेक करू आणि मग आहे ना तेव्हा व्हिडिओ बनवून याच्यामध्ये ॲड करून उद्या सकाळी अपलोड करून टाकू. सो आता मी हा व्हिडिओ लगेच एंड करत नाही आहे. सो आता उद्याच एंड करेल. तर आता मी झोपतो. उद्या सकाळी उठून आपण चेक करूयात. सो गुड नाईट. बाय बाय. The next day. तर गाईज आमची आईस्क्रीम आज झालेली आहे रेडी पूर्ण एकदम फ्रीज झाली आहे. आता बघूयात ह्याला आता पहिले पाण्यामध्ये थोडं बुडवावं लागेल तेव्हाच ती येईल बाहेर. तर गाईज आता आम्ही मटका कुल्फी ओपन करतोय. काढ नीट तरी यार अर्धच घेत आहे. काहीच हे देखो खात आहे. खाऊन बघ ना. खा ना. ते खात आहेत. गाईज बघा बघा गाईज बघा. तर गाईज आता ओरिओवाली आम्ही बघतोय बनली का नाही. अरे 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 मम्मी काढ. ठेवून दे. सो गाईज ती ओरिओवाली आईस्क्रीम तर अजून काय झालीच नाही म्हणजे तिथं अजूनच पिघळून गेली आहे. पण आता हे बघा एक मटकाची कुल्फी ही वाली ती वाली पण बघू मँगोची. हे बघा गाईज ही एकदम मस्त जमली आहे एकदम कडक आहे. पातळ ठेवलंस. हां ते ओरिओवाला आहे ना ते असं पातळ झालेलं मिक्सर पूर्ण. तर ती काय वेळ हेच नव्हते फ्रीजच होत नाही आहे. बघूयात अजून ठेव त्याला जमली तर झाली नाही तर आता. हां ही मँगोची तर मस्त झाली आहे. पप्पांनी पण खाल्ली मम्मीने पण खाल्ली आहे मी पण खाल्ली. ते कुल्फ्या होत्या त्यात आम्ही संपवल्या. काय आता थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून आम्ही परत ओरिओ आईस्क्रीम काढतोय बघू. यो 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 दाखव फोटो काढ दे. एक फोटो काढ दे ना. माझा अवतार चांगला नाही असं याचं घे ना. सो गाईज मँगोवाली आईस्क्रीम होती ती एकदम नीट बनली बट ओरिओवाली नाही एवढी चांगली बनली. पण मँगोवाली एकदम ठीक बनलेली. सो गाईज कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण त्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओजची नोटिफिकेशन येत राहील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.